देशात आणि राज्यात सध्या JN1 हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली। राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चर, इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट करण्यात यावे। त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्स यांची यंत्रणा सज्ज ठेवावी। नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे। राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक घेतली। यामध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सोनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे तसेच सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते। नमस्कार। सध्या देशभरामध्ये नवीन JN1 हा कोविड व्हेरिएंट आढळला आहे। महाराष्ट्रात देखील काही रुग्ण आढळलेले आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला आवश्यक ती खबरदारी, काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आज एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी घेतली। यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, दोन्ही मंत्री, मुख्य सचिव, संबंधित सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी असे सर्वच अधिकारी होते आणि यांना मी सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत की जी आपली कोविडची पूर्वीची यंत्रणा जी आहे, मग आयसोलेशन बेड असतील, ऑक्सिजन बेड असतील, ICU बेड असतील, व्हेंटिलेटरचे बेड असतील, PSA प्लांट असेल, ऑक्सिजन प्लांट असेल, त्याचबरोबर RT-PCR लॅब असतील, या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याच्या देखील सूचना मी दिल्यात। औषधाचा साठा व्यवस्थित आहे की नाही ते देखील तपासण्याच्या आणि औषध साठा देखील व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर काही लोकांनी वॅक्सिन घेतलं नसेल त्या कोविड वॅक्सिनेशनचं देखील ड्राईव्ह या ठिकाणी घेण्याच्या सूचना दिल्यात, जेणेकरून आपली यंत्रणा पूर्णपणे फुलप्रूफ तयार असली पाहिजे आणि सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही यामध्ये विभाग काम करतायत, अलर्ट आहेत, मॉकड्रिल देखील झालेलं आहे आणि त्यामुळे ही जी सिस्टीम जी आहे ही सिस्टीम अद्ययावत करण्याच्या आणि मॉनिटर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये पूर्णपणे मी संबंधितांना दिल्यात। मला वाटतं ही आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट आहे आणि काही त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता असतील त्याही सुधारणा संबंधित विभागाच्या माध्यमातून केल्या जातील, परंतु या ठिकाणी कुठल्याही नागरिकाची गैरसोय होणार नाही अशा प्रकारच्या सूचना आजच्या बैठकीत दिल्यात। हा व्हेरिएंट माइल्ड असला तरी सुद्धा झपाट्याने पसरतोय, त्यामुळे ज्यांना अशा प्रकारचे सिम्पटम असतील म्हणजे सर्दी, खोकला, ताप, तर त्यांनी गर्दी टाळली पाहिजे, गर्दीपासून आयसोलेट झालं पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी देखील लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। आज आपण पाहतोय की 25 डिसेंबर नाताळ येतोय, 31 डिसेंबर येतोय, त्यामुळे नागरिकांनी जास्तीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे, पण घाबरण्याची आवश्यकता नाही, एवढंच आवाहन या ठिकाणी मी करतोय। नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत। 91 इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। तसेच 91 इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोअर वर जाऊन डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी www.91indianewsnetwork.com ला भेट द्या।